नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज डाळ खिचडी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पाऊण वाटी तांदूळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसूर डाळ, अर्धा इंच आले बारीक केलेले, 4-5 लसूण पाकळ्या बारीक केलेल्या, मूठभर कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 टमाटा, 1 बटाटा, 1 गाजर, पाव वाटी वाटाणे, 4-5 कढीलिंबाची पानं, अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे साजूक तूप किंवा आवडीनुसार कमी जास्त, 5 वाट्या गरम पाणी किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त. डाळ तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. कुकर तापायला ठेवला. 2 चमचे साजूक तूप टाकलं. आले, लसूण, जिरे, हिंग, कढीलिंबाची पानं, हळद, मीठ, गाजर, बटाटा, वाटाणे, टमाटा, कोथिंबीर सर्व परतून घेऊ. गॅस फुल आहे. 1 मिनिटापर्यंत सर्व वस्तू परतून घेतल्या. तांदूळ टाकून घेऊ. डाळ तांदूळ टाकून घेतले. डाळ तांदूळ 1 मिनिटापर्यंत परतून घेतले. गरम पाणी टाकून घ्यायचं. डाळ खिचडी थोडी पातळच बनवायची. कुकरचं झाकण लावून घ्यायचं. 2 शिट्या झाल्या की गॅस बंद करायचा. गॅस मध्यम आहे. 2 शिट्या झाल्या, गॅस बंद करायचा. कुकर गार झाला. आपली खिचडी तयार झाली. खिचडी थोडी पातळ बनवायची. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. मी पुन्हा थोडं पाणी टाकते आणि खिचडी 5 मिनिटापर्यंत शिजवून घेऊ. पाणी गरमच टाकायचं. डाळ खिचडी तयार झाली. खिचडी बरोबर उडदाचे पापड खायचे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.